बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या, प्रकरण 17. यज्ञेश्वरने सहज म्हणून ठोकून दिलेले 2 ठोसे कुठे आणि कसे बसले कोण जाणे, पण मंजुनाथचं दुखणं विकोपाला गेलं. 1 महिना हॉस्पिटलमध्ये काढावा लागला. महिनाभर वर्तमानपत्रात त्याचा आजार गाजला. चाहत्याने हॉस्पिटलवर तोबा गर्दी केली. हजारो पत्र घरी आली, पण यज्ञेश्वरच्या ठोशामुळे हे घडलं असं कुठे छापून आलं नाही. थोडी लपवाछपवी झाली. मंजुनाथवरील नामुष्की टाळण्यासाठी हे केलं गेलं. शूटिंगच्या वेळी अपघात झाला अशी बतावणी करण्यात आली, पण एकूण आजाराला मात्र गंभीर स्वरूप मिळालं. आता मंजुनाथ घरी आला, पण त्याला आपल्या पायावर उभं राहता येत नाही. फिजिओथेरपीमुळं आज ना उद्या आपल्या पायावर तो उभा राहू शकेल, चालू शकेल असं डॉक्टर म्हणतात. सध्या मात्र तो व्हीलचेअरवर बसून असतो. मनूला मात्र हा एक व्याप होऊन राहिला आहे. तो आता दर दिवशी एक फेरी मारून त्याच्या प्रकृतीची विचारपूस करतो. फिजिओथेरपिस्ट येतो, तरीही मनू त्याला चालवण्याचा प्रयत्न करतो. पण या दुखण्यामुळे आपण पुन्हा पूर्वीसारखा उभा राहू शकणार नाही असं त्याच्या मनानं घेतलं आहे. काहीसा निराशेच्या विळख्यात तो सापडला आहे. बघावा तेव्हा उदास होऊन विचार करीत बसतो. त्याचं मनही अधू झालं आहे. त्याला काही भास होतात. मनात मृत्यूचे विचार येतात. मनू त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करतो, पण त्यालाही यात तसं यश येत नाही. आज आल्या आल्या मनू उत्साहानं म्हणाला, आज तू मंजुनाथ खूपच फ्रेश दिसतो आहेस. तो थोडासा विषण्ण हसला आणि म्हणाला, हे तू रोजच म्हणतोस. नाही रे, आज तू खरोखरच तजेलदार दिसतो आहेस. याचा काही त्याच्यावर उपयोग होत नव्हता. आपण आतून खंगलो आहे. आपली पूर्वीची ताकद कमी झाली आहे असं त्याला सतत वाटत होतं. व्हीलचेअरवर तो नखं कुरतडत बसून राहायचा. मनू किंवा धुंडीबा त्याला व्हीलचेअरवरून बागेतून फिरवून आणायचे. तेव्हा त्याला झोपाळ्यावर बसून थोडा वेळ झोके घेण्याची इच्छा होई, पण व्हीलचेअरवरून झोपाळ्यावर बसणं त्रासाचं होत असे. म्हणून तो ती इच्छा मारून टाकी. संबंध दिवस व्हीलचेअरवर बसून घरातल्या घरात फिरणं त्याला त्रासाचं होत होतं. आपल्याशीच विचार करीत मंजुनाथ म्हणाला, फ्रेश दिसायला मन फ्रेश हवं रे. मनाला टवटवी हवी. मीही उलट दिवसेंदिवस गारद होतोय. हा एकाकीपणा, लोनलीनेस मला म्हणू खरंच सहन होत नाही. मनूला काय बोलावं ते कळेना. मग थोड्या वेळानं आपल्या बोटांची नखं कुरतडत मंजुनाथ म्हणाला, इथं माझ्याशी बोलायला सुद्धा कोणी नाही. बापूराव येतात, बसतात, पण ते फारसं बोलू शकत नाहीत. काही बोलले तर त्यात मला काही इंटरेस्ट वाटत नाही. आणि येतात ते कोण? फिल्म मॅगझिन्सवाले. त्यांना माझे या मोडक्या दशेतले विद्रूप रूपाचे फोटो हवेत छापायला. या प्रेसवाल्यांना काही म्हणजे काहीही सेन्स ऑफ प्रपोर्शन नाही. अचानक मनू हसला. त्याच्या नकळत त्याला हसू आलं होतं. हसलास का? मंजुनाथनं विचारलं. हा सेन्स ऑफ प्रपोर्शन हा शब्दप्रयोग तुझ्या तोंडी आला म्हणून हसू आलं. हसू तुझं नाही मंजुनाथ, हसू दैवगतीचं. मंजुनाथ चमत्कारिक हसला, आपल्या कर्मालाच हसल्यासारखा. म्हणाला, खरं आहे. हा शब्दप्रयोग माझ्या आयुष्यात खूप उशिरा आला. पूर्वी आई म्हणायची, काय करायचं ते 2 घासांची भूक ठेवून करा. आणि बापूरावांचं ते काव्य काय होतं? अंकुश हवास हत्तीला, सुकानू हवेत नौकेला. तो कडवट हसला. खूप वेळ थंड बसला आणि मग म्हणाला, मनू, माझ्या मनात एक विचार येतो.
कसला? कौशल्याची क्षमा मागून तिला भेटावं, तिला बोलवून आणावं. येईल ती? मनू काही बोलला नाही. मध्यंतरी एकदा बसस्टॉपवर उभी होती. तिला भेटण्यासाठी मनू बसमधनं मुद्दाम उतरला आणि तिला भेटला. त्यानं विचारलं, कुठं निघालात? नर्सिंग होममध्ये. तुम्ही राहता कुठे? इथंच जवळ 2 खोल्यांची जागा आहे. आम्ही 4 नर्सेस राहतो तिथे. मंजुनाथचं कळलं. हो, वाचते मी पेपरमध्ये. पण खास इंटरेस्ट घेऊन काय झालं असं तिनं विचारलं नाही. मग म्हणूनच सांगितलं, यज्ञेश्वरनं 2-3 ठोसे पोटात मारले, ते वर्मी लागले. तिनं काही इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणू म्हणाला, सानियावरून भांडण झालं. सानियानं त्याला फसवलं आणि यज्ञेश्वरला आपल्या कह्यात घेतलं. सध्या सानियाचा प्रियकर यज्ञेश्वर झालाय. असूयेतून भांडण झालं. सानिया कोण, यज्ञेश्वर कोण हेच माहीत नसल्यासारखी ती तटस्थपणे ऐकत होती. शेवटी मनू म्हणाला, तुमचा विरोध नसेल तर तुम्ही एकदा भेटा त्याला. त्याला खूप बरं वाटेल. तेही तिनं मख्ख चेहऱ्यानं ऐकलं. ऐकताना चेहऱ्यावर कसलीही भावना नव्हती. मनू तिच्याकडे बघत होता. ती नर्सच्या वेशात नव्हती, पण इतकी साधी होती की हीच कौशल्या हे ओळखणं कठीण होतं. पांढरी शुभ्र साडी नेसली होती. हातात बांगड्या नाहीत, कपाळावर कुंकू नाही, कानात काही नाही. तिची बस येताच ती किंचितशी हसली आणि बसमध्ये चढली. मनू जाणाऱ्या बसकडे बघत राहिला. तिने वळूनही पाहिलं नाही. त्यामुळे मंजुनाथच्या येईल ती या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं ते मनूला कळलं नाही. थोड्या वेळानं तो म्हणाला, काही दिवसांपूर्वी एकदा अचानक बसस्टॉपवर भेटली होती. काही म्हणाली माझ्याबद्दल? नाही. माझ्या आजाराची तिला माहिती आहे. तिनं पेपरमध्ये वाचलं होतं. इथं येण्याचं काही बोलली नाही? नाही. मंजुनाथ बोटं चोळत खुर्चीत बराच वेळ बसून राहिला आणि स्वतःशीच विचार करीत म्हणाला, बोलावलं तरी ती इथं येईल की नाही कोण जाणे. पण आली तर मात्र खरंच बरं होईल. मला इथं थोडी जाग होईल. आणि मला म्हणू आता घरचं अन्न खावंसं वाटू लागलंय. घरचं, आपल्या चवीचं. मी माझ्या घरनं रोज डबा घेऊन येतो. तसं नव्हे रे. आपल्या घरी आईच्या हातचं, नाहीतर बायकोच्या हातचं गरमागरम. कधी सांगावं, आज आळूवड्या कर किंवा गरमागरम कांद्याची भजी, पण असू दे. मग एकदम आठवत म्हणाला, उर्मिलेचा हात विलक्षण होता. काही सांगायची खोटी, आनंदानं करायची. तशीच माझी कौशल्या. खिडकीतनं कुठंतरी बाहेर अवकाशात बघत तो म्हणाला, कौशल्या म्हणजे खरोखर विलक्षण प्रेम करणारी पोरगी होती. शी रिअली टायफिफाईड एव्हरीथिंग दॅट आय वॉज नॉट. ज्या ज्या गुणाबद्दल आदर वाटावा असे सर्व गुण तिच्यात होते. खरोखर आदर्श पत्नी. तुला वाटतं तिची मनधरणी केली तर ती परत येईल? आम्ही डायव्होर्स घेतलेला नाही आहे. ती आली तर मी पूर्ववत बरा होईल. येईल ती? आय डोंट नो. तरी तुला काय वाटतं? सांगणं कठीण आहे. ती राहते एखाद्या संन्यासिनीसारखी. मी एकदा नर्सिंग होममध्ये जाऊन तिला भेटून बघतो. बघू तरी काय म्हणते. प्लीज म्हणू, प्लीज. मंजुनाथने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याला दूर झोपाळ्यावर एका बाईला बसून बापूराव बसलेले दिसले. तो चमकला. म्हणाला, बापूरावांनी पुन्हा बाई आणलेली दिसते. त्यानं धोंडीबाला हाक मारली. धोंडीबा येताच तो म्हणाला, अरे झोपाळ्यावर बापूराव बसले, त्यांना बोलाव, इथं या म्हणावं. धोंडीबा बाहेर गेला.
पाठोपाठ बापूराव आले. आज जरा ते वेगळेच दिसले. धोतर नेसले होते आणि रेशमी सदरा घातला होता. कपाळावर लाल गंधाचा टिळा होता. खमिसाच्या बाह्या थोड्या लांब होत्या. त्या ते दोन्ही हातांनी पुन्हा पुन्हा वर करीत होते. त्यांच्याबरोबर ती बाईही आली. 35 ब्राह्मण बाई होती. दिसायला यथातथाच 5 वारी दिसली होती. अवयव उठावदार होते आणि चेहरा हसतमुख होता. तिला पाहताच मत बरं होईल असा चेहरा होता. आले आणि मास्तरासमोर विद्यार्थी उभा राहतो तसे ते उभे राहिले. त्यांच्या मागे मान खाली घालून ती उभी होती. बापूराव, मी तुम्हाला बजावलं होतं. बापूराव चमत्कारिक ओशाळून हसले. त्यांनी खांदे कानाला लावले आणि म्हणाले, मंजू, मी तुला न सांगता लग्न केलंय. मंजुनाथनं डोळे विस्फारून दोघांकडे पाहिलं. बापूराव तसेच ओठ गच्च आवळून हसत होते. लग्न या वयात? असा गळ्याकडे आवाज करीत ते ओशाळून हसले आणि म्हणाले, आता एकट्याला रात्रीची भीती वाटते. यु नो दॅट वुल्स ऑवर. त्या तासात जाग आली म्हणजे थरका फुटतो माझा. कोणीतरी सोबतीला असावं, अंगावर हात फिरवणारं असं वाटतं. मंजुनाथच्या मनात अचानक सहानुभूती निर्माण झाली, कारण तोही त्याच छायेत वावरत होता. तू जा म्हणत असशील तर आम्ही जातो, राहा म्हणत असशील तर राहतो. जाणार कुठे? कुठेतरी मठात, आश्रमात. मग त्यांनी चोरट्या नजरेनं मनूकडे पाहिलं. क्षणभर बोलू की नको असा विचार त्यांच्या मनात आला. तिसरा माणूस तिथं असताना बोलावं की बोलू नये अशा विचारात ते अडखळले आणि शेवटी म्हणाले, आयुष्यभरात जे सगळं झालं त्याचा आता मला पश्चाताप होतोय. तू, शिवानंद यांच्या दशेला मीच कारणीभूत आहे अशी माझी भावना झाली आहे. म्हणून आता या स्थिर आयुष्यात आलोय मी. एवढं ते घडाघडा पाठ केल्यासारखे बोलले आणि मंजुनाथच्या प्रतिक्रियेची वाट पाहत राहिले. डोळे विस्फारून ते एकदा मंजुनाथकडे एकदा मनूकडे बघत राहिले. मग म्हणाले, ब्राह्मण आहे, कुमारी होती, लग्न होऊ शकलं नाही गरिबीमुळे, पण जेवण सुग्रास करते. प्रसंग आला तर 4 घरी जेवण करून 1000-1200 रुपये मिळवू शकते. एवढं बोलून ते भुया उंचावून बघत राहिले. बायकोच्या कौतुकामुळे त्यांच्या सगळ्या सुरकुत्या ताणल्या होत्या. त्यांची बायको खाली मान घालून उभी होती. खूप वेळानं मंजुनाथाचा विचार पक्का झाला. तो म्हणाला, धोंडीबाला सांगून तुमची खोली रिकामी करून घ्या. खोलीत आणखी एक बाग घाला. आमचं स्वयंपाकघर वापरा हवं तर. बापूरावांना आनंद झाला, पण त्यांनी तो थोडा सुद्धा दाखवला नाही. फक्त त्यांचे डोळे सैरावैरा नाचले. ते इथं तिथं टक टक बघत राहिले. त्यांची पत्नीही गालात हसली. लग्न कधी झालं? मंजुनाथनं विचारलं. त्याला कुतूहल होतं. लग्नाला पाहुणे कोण कोण होते? आजच. कुठं? मार्केंडेश्वराच्या मंदिरात. कोण कोण हजर होतं? आम्ही दोघंच आणि फडजी. थोडा खर्च झाला तो हिनच केला. ते हो हो करीत हसले आणि तसेच डोळे विस्फारून पाहत उभे राहिले. मंजुनाथनं आणि मनूनं त्या दोघांची हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. बापूराव आणि त्यांची पत्नी यांना आनंद झाला. बापूराव गेले. आज त्यांच्या चालण्यात ही थोडी ऐट होती. ते आपल्या वयाच्या मानानं थोडे अधिक तरुण झाले होते. ते जाताना जी वाऱ्याची झुळूक आली तीवरून हिण्याचा भडक वास आला. बापूराव तिथनं गेले आणि पुन्हा बायकोबरोबर झोपाळ्यावर झोके घेत बसले. ते जाताच म्हणून म्हणाला, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. लग्न उधळून आयुष्यभर उन्हाळक्या केल्यानंतर, अनेक बायकांची थेरं केल्यानंतर माणसाला शेवटी लग्न करावंसं वाटतं का? सिक्युरिटी,
सिक्युरिटी माय बॉय. आपल्याला बघायला जपायला कोणीतरी हवं असं वाटू लागतं, जे आता मला वाटायला लागलंय. तुला सांगतो मी म्हणू, मला आत्ता मनापासून वाटायला लागलंय की आपण स्थिर व्हावं. मी कितीही बेभानपणे वागलो ना, तरी माझ्यात त्या बेभान माणसाबरोबरच भान असलेला एक सामान्य संसारी माणूसही वास करीत होता. तो माणूस आता जागा होतोय असं वाटतं. मला आता स्थिर आयुष्याची इच्छा झाली आहे. मनू म्हणाला, तसं झालं मंजुनाथ, तर मला खरोखरच आनंद होईल. माझी कादंबरी मला बदलावी लागेल. तसं होणार आहे एक दिवस. त्या बाबतीत तू माझा आदर्श आहेस. मला अनेकदा वाटतं तुझ्यासारखं आपण आयुष्य घालवावं. तुझी माझी मैत्री सुद्धा एवढी दीर्घकाळ टिकली ना, त्याचं सुद्धा तेच कारण असावं. मग हसत म्हणाला, आपल्या आयुष्याची अदलाबदल करता आली असती ना, तर किती छान झालं असतं. नाही, करूया अदलाबदल. तो खूप हसत राहिला. या हसण्यामागे काय आहे ते मनूला कळलं नाही, पण एवढा हसण्यासारखी ही गोष्ट नव्हती. खरोखर तो असा हसला असेल, मनूला काही कळलं नाही. चला निघतो मी. जाता जाता थोडं तीर्थप्राशन. आज नको, जातो मी, असं म्हणून तो निघून गेला. मनू गेला की घरातलं चैतन्य गेल्यासारखं होतं. थोड्या वेळानं त्यानं मद्याची ट्रॉली मागवली आणि बापूरावांना हाक मारली. बापूराव. बापूरावांच्या लग्नाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा व्हावा असं त्याला वाटलं. बापूराव खोलीत पंचा नेसले होते. हाक ऐकू येताच पंचा सोडून त्यांनी घाईघाईने पॅन्ट चढवली. शर्ट आत खोचला आणि ते आले. शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासारखे उभे राहिले. त्यांना वाटलं, याचा बेत बदललाय की काय? हा आता घालवून देतो की काय? ऐकण्यासाठी ते आतुर झाले. मंजुनाथ म्हणाला, बापूराव बसा. बापूराव बसले. कान टवकरल्यासारखे दिसत होते. आज तुमच्या लग्नाचा दिवस आपण साजरा करू, असं म्हणून त्यानं 2 ग्लास लावले आणि बाटली उचलली. एकदम दोन्ही हात पुढे करून बापूराव म्हणाले, नको नको प्लीज. का? त्याला आश्चर्य वाटलं. हे सगळं मी सोडलंय. सोडलंय का? उरलेलं आयुष्य एका वेगळ्या पद्धतीने घालवावं म्हणतो. त्याने दोन्ही खांदे वर करून कानाला लावले आणि गळ्याकडून असा हुंकार काढला. थोडा वेळ तसेच बसले आणि मग जायला उठले. जाताना म्हणाले, जातो, ती खोलीत एकटीच आहे. ते धावल्यासारखे चालत राहिले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.